गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपंकजं. गजाननाक नमस्कार करून पहिले एक दिवस किंचित एक टेक्निकल कारणान 7वे अध्यायाचो अर्ध जल्म गेलो. भगवद्गीतेन 7वे अध्यायान कृष्ण आपूण कसो म्हण सांगता, हांव कोण म्हण सांगता. 7वे अध्यायाचो 8वे श्लोक कसा आसा म्हणल्यार, रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणव सर्ववेदेषु शब्दके पौरुषम नृषुः. हाचे अर्थ कसं की म्हणारी, रसोयमप्सु कौन्तेय उत्कांत आपूण एकदम टेस्टी बी आपूण. प्रभास्मि शशी सूर्ययो, प्रभासांत म्हळ्यार आकाशांत, शशी सूर्ययो चंद्र बी हांव सूर्य बी हांव. प्रणव सर्व वेदेषु, सर्व वेदांत ओंकार हांव. पौरुषांत पुरुषांत पुरुषत्व बी हांव. 9वेचे श्लोक कसं म्हणत की म्हळ्यार, पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभवसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. पृथ्वींत गंध बी हांव. होमांत अग्नी केल्या नंतर एकदम तेज येता. तो पळया उज्जा जेवण म्हणतो, उज्ज म्हणतो आम्ही, ताका तेज पळय, ताचे कलर पळया, तो कलर बी आपुणूच म्हणतो. समस्त भूतगळील जीवन बी आपण, जीवन बी आपण म्हणतो. प्रत्येक लोका जीव कोशांत जीवशील बी आपुणूच. तपस्वींत तपस्वी आपण म्हणतो. 7वे अध्यायाचो 21वे श्लोक अत्यंत छंदस. छंद म्हळ्यार छंदच. ताजेकिंत पहिला एक श्लोक सांगता. देवाला आशीर्वाद असल्यार कसं नाही तुमच्या. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. म्हण मूखम म्हळ्यार मूख. मूखं करोति वाचालं, मूक जल मनुष्य उलचा शिकता. पंगुं लंघयते गिरिं, पांय नाशिलो गुड्ड चर्चा पावता, गुड्ड चर्चा ताकद मेळटा. पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा, तुगेली जर कृपा उरल्या शिवाय जाल्यार मम अहम वंदे परमानंद माधवम. तुगेली जर कृपा शिवाय जाल्यार आपण कसलेय करतले म्हणून शक्य हे श्लोक. मनुष्याक हांव एक वॉर्निंग दिता. अनेक श्लोकांत कसं आसा की म्हणारी, मनुष्याला कर्म बरोबर काम केन्ना सांगता, कर्म बरे करता, कोणाले बरे बरे जुका. 5 C म्हणजे अल्फाबेटिकली ABC इंटू C कारण ऑब्झर्व करता. ते C कसं म्हणून सांगता, ताजे पोरवी एक श्लोक सांगता. हो आमकां हायस्कुलांत आयिल्लो. वने रणे शत्रु जलाग्निमध्ये महार्णवे पर्वतके वा सुप्तं प्रमस्तं विषमस्थितं वा रक्षन्ति पुण्यानि पुराकृतानि. वने रणे, वनांत आणि रणांत. वने रणे शत्रु जलाग्निमध्ये, रणरंगांत शत्रू मध्यांत एकलो जावन पडिल्लो तेन्ना, वनांत बी एकलो जालो तेन्ना. वने रणे शत्रु जल उत्खांत अग्नि. वने रणे शत्रु जलाग्निमध्ये पर्वत मस्तके वा, मात्यार जर गुड्ड पडचेशी वयजर. सुप्तं प्रमत्थं विषमस्थितं वा, सुप्त जावन प्रमत्त जावन एकदम विषपूरित आशिल्ले सर्पां. सुप्तं प्रमत्तं विषमस्थितं वा, सर्पांच्या मध्य जर उरले तरी रक्षन्ति पुण्यानि पुराकृतानि. म्हण तू जल केल्ले पुण्य जर बरोबर अशी वय जाल्यार देव तुका उकाण धरता म्हणच्याक हो एक श्लोक कारण. हांव तुमकां मागशें सांगिल्लें, आतां 2 मिनटां पयलीं सांगिल्लें. C ऑब्जर्व करा. सी म्हळ्यार कसं जालें, 1 डोंट क्रिटिसायज.
कोणाक निंद करना काय पळया तुम्ही जीवनात हे 5 C यूज करून पळया. सी कोणाक क्रिटिसाइज करना काय, निंद करना काय. निंद केल्या निमित्तान तुमकां आनंद मेळटलो, बट परंतु ताका त्या मनशाक अत्यंत दुःख जाता. तुगेल्या निमित्तान क्रिटिसाइज केलं मनुष्य आयकल जो आस पळय तागेले बद्दल वायट येवजी नासतना तुगे बद्दल वायट येवजी जाता. दुसरे सी कसं म्हळ्यार डोंट क्राय, रडनाका. कितलेय दुःख येवं, कोणी त्रास देवं, कसलेंय असलें तरी मनान तूं व्यक्त करनासतना रड नाका. रडल्यार मनुष्य मेलोच. थर्ड, कंप्लेंट करनाका. दुसऱ्याच्या कोणाल बद्दल कंप्लेंट करनाका. कित्याक की म्हळ्यार कंप्लेंट केल्या निमित्तान कसं जाता की म्हळ्यार ताका बी दुःख, तुका बी दुःख. तुका बी खंयचे सोडून येयले विशय न्ही. कंप्लेंट करू नका कोणा बद्दल. खाली तप्रज्ञ जावन पळयत उर. कंपेर. मागीर 5 बोट म्हाकाच अंगुश्तांत खंयचे आसा, हें खंयचे जगतांत कोणाल्यांक ना. थंब इम्प्रेशनांत हें कोणाक ना. कित्याक की म्हळ्यार हांव दुसऱ्याक कंपेर करचें ना, दुसऱ्याक मेगेल कंपेर करचें ना. छाया एका नमून उरतली, एका नमून 7 लोक उरता म्हणून जगतांत सांगता. छाया उरतली, बट गुण अत्यंत चेंजीस. हांव पयलीं म्हाका एकदां सांगलें, एक बाप एक 7 चेडूं असलेल्या 7 लोकांक 7 गुण चेंज. तांगेलें व्यक्तित्व, तांगेलें चेंज. आमी ऑफिसांत येताच, अनेक व्यक्ती येताच. हें चेंजीस कर, हें चेंजीस कर, ऑफिसांत अशें बसय, AC बसय, ऑटोमेशन कर, हें कर तें कर म्हूण सांगता. हांव केन्ना एक डिव्हीचेर लोक सांगता, घर नवीन बांद, नवीन ऑफिस कर. केन्ना डिव्हीचेर लोक म्हाका याद येता. ताका केन्ना सांगता, इरुव भाग्यवनेनेदु बारेनेंबुदनु बिडू हरुषकिदे धारी म्हूण. आमगेल नशिबान कसं आमी मागून आयल्या ते आमकां मेळचें. इरुव भाग्यवनेनेदु येवजणीक पावका आमी. बापान आमकां कसं सोडून गेल्या, ताजे नंतर आमी कसं करतले ते आमी नेक्स्ट चेडवांक. इरुव भाग्य आमी बापान एक दिल्लें आसा, जन्माक घालता तेन्ना एक भाग्य दिल्लें आसा आमकां. इरुव भाग्य व नेनेदू बारे नेंबुदनु बिडू. तूं कितली प्रयत्न करता, येवका हें करका तें करका तें करका हें करका म्हणून येना. बारे नेंबुदनु बिडू, सोड सोड, येना जाल्यार सोड सोड. हरुष कितें धारी म्हणून आनंदान जीवन कर. हें डिव्हीचेर तुका सत्य असत्य. तुमकां 21वे श्लोक हांव सांगता म्हणून सांगिल्लें. 7वे अध्यायांत कृष्ण आपूण कसो म्हूण सांगता म्हणून, आपूण कोण म्हूण सांगता म्हणून. 21वे श्लोकांत बी सांगलें ताणें, यो यो याम तनु भक्ता श्रद्धया अर्चुमिच्छति. पळया कशे श्लोक. यो यो याम याम तनुम भक्ता श्रद्धया अर्चुमिच्छति तस्य तस्य छलाम श्रद्धाम तामेव विददाम्यहम. हाजे अर्थ कसं की म्हळ्यार तुमगेल देवाक तुम प्रार्थना करा. तुम मनाक खंय दिसता त्या देवा प्रार्थना करा. सर्व एव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आपण कायम पावता. यो यो याम यम तनु भक्ता, कोण कोण देवा तो भक्त आसा, श्रद्धयाम अर्चुमिच्छति, श्रद्धेन तिगे कडेन अर्चन करच्या तो इच्छा करता. तस्य तस्य छलाम श्रद्धाम, ताण त्या अचलान छलान दिले श्रद्धेन भामेव विददाम्यहम. 26वे श्लोक सांगता तो, वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुनः भविष्याणि च भूतानि माम तु वेदन कश्चनम. तो कसं म्हणत की म्हणा देव वर्तमान जन्म कोणा दिता तो हांवूच, वेदांत हांवूच, मागशी जाल्ले प्राणी कोण म्हण बी गोत आसा आपणाक, मुखार जातले प्राणी बी कोण म्हण गोत आसा. जाल्यार श्रद्धेन आपणाले पूजन करावा म्हणून सांगतो. 7ನೇ अध्यायाचो 29ನೇ श्लोक. जरा मरण मोक्षाय मामाश्चित
चित्र यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मं कर्म चाखिलम. जरा मरण मोक्षाय कोण आपल्याला एज जायना पडे, मंतारपण जायना पडे, आपल्या ह्या शरीरातल्यान पार घाल म्हणून सांगता. ಸಾವಿನಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಲು कोण प्रयत्न करता तो तसलो श्रद्धेच मनुष्य कर्मयोगी म्हणतात का तसले. यतंती ये ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मम कर्मचाखिलम. त्यांनी संपूर्ण ब्रह्मज्ञान घेऊन आध्यात्म घेऊन संपूर्ण कर्म तांकां कळता आनी तो मेगेल्यांक येम पावता म्हण सांगता. तशी मुखार वचून 8वे अध्यायांतून 6वे श्लोक. यम यम वापि स्मरन् भावम त्रजत्यन्ते कलेवरम तम तथैवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. कलेवरम म्हणल्यार गुर्तुचें पाव तुमकां अंत्यकालाचेर कोण मरणशय्येचेर आपणाक मरण येता म्हण तें कळटा. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम. शरीर केन्ना तो त्याग करता ताका तें भासता. केला लोक म्हणटा पळय आपणाक कृष्ण देवा पयतरे म्हणटा तेन्ना तो म्हणटा तम तमे वैत्ति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. त्या संदर्भाचेर त्या क्षणाचेर कंच तागेलो भाव उरता. म्हळ्यार आतां देवाक प्रार्थना करते उरतो तेचे भाव. अनेक लौकिक विचार करता तातूंत अनेक वायट विचार करता तातूंत म्हळ्यार सदैव काल बरे येवजू का म्हणटा तो आनी देवाला नांव घेतीर उरका म्हणटा. मरण काला जाल्यार ती आपणाल नांव घेतीर पळय जाल्यार ताका आपूण थंय येवन पावता म्हण सांगता. 7वे श्लोक कसो म्हणत की म्हळ्यार तस्मात् सर्वेषु कालेषु मामानुस्मरयुध्य च मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्य न संशयम्. तस्मात् सर्वेषु कालेषु सर्व कालांत म्हाका येवजीत उर तूं. म्हाका सोड तुगेलें कसलें ना. युद्ध करता ज्या वेळार जाल्यार तरी तुवें म्हगेली येवजणी कर का म्हणटा तो. अशी एक आसा महाभारत जायना फुडें लोकांक अहंकार येता. भीष्माक अर्जुनाक सहज कृष्ण अशी प्रश्न करता की युद्ध कोण विन केल्ले म्हण. कृष्णाक अहंकार येता की आपूण केल्ले म्हण. सॉरी अर्जुनाक आपूण केल्ले म्हण. भीष्म म्हणत की आपूण गदा युद्धांत इतलो का मार उडयल्या म्हणून तो अहंकारान सांगता. तेन्ना कृष्ण म्हणटा की हय तशें जाल्यार एक काम करा भीमा तुगे चल्लो घटोत्कच. युद्धांत तूं वीरमरण पावले तरी श्वास अजुनी सोडिल्लो ना ताणें. तागेल्या वचून विचार म्हणटा. तेन्ना वचून विचारता की तेन्ना घटोत्कच सांगता की तांकां आपणाक युद्ध आमी विंजले नो डावट ताजे बद्दल कसो संशय ना. म्हाका युद्धांत कोणीक लढाय मारशें दिशिल्लें ना. बट एक चक्र मात्र उठलो का मार उडयत आशिल्लें. चक्र सुदर्शन चक्र दिसताशिल्लें बाकी कसनय दिसनाशिल्लें म्हणून. हें आयकले भितर लोकांक तांगेलो अहंकार देवन वता. जन्मान तूं मनुष्य मस्तकमोच्या सूर करना फुडें म्हणटा आपूण हें कमयलें तें कमयलें हें केलें तें केलें सर्वस्व केलें. अहंकार तुगेलो. ज्ञानी दुर्जान पळयता हो कसो सांगता आसा म्हणून. वरचें कांय ना जाल्यार तरी हो कसो सांगता आसा म्हणून. बरें येवजणी करा
भरे सांगा सत्काम काम कर्या सर्व लोक मिळून एकत्र होऊचे प्रयत्न करा म्हणून तुम्ही सांगतो. 8वे अध्यायांतून 24वे श्लोक सांगतो. अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयात गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. मनशाल मरण केन्ना उत्तरायणात जावं का म्हणटात.